नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। आज आपण पाहणार आहोत स्वयंपाकघरातील वास कमी करण्यासाठी 30 उपयुक्त टिप्स। बऱ्याचदा स्वयंपाक करताना अनेक वेळा उग्र वासाचा त्रास होतो। मग तो वास लसूण कांद्याचा असो किंवा जळलेल्या पदार्थांचा किंवा मसाल्यांचा। स्वयंपाकघर सुगंधित ठेवायचे मग या व्हिडिओमध्ये पहा स्वयंपाकघरातील वास कमी करण्यासाठी सोपे, नैसर्गिक आणि घरगुती करता येणारे उपाय। चला तर मग जाणून घेऊयात की आपली पहिला उपाय कोणता आहे। तर फोडणीचा किंवा उकडलेल्या भाज्यांचा वास कमी करण्यासाठी पाण्यात लिंबाचा तुकडा घाला। यामुळे वास नाहीसा होतो आणि ताजेतवाने सुगंध येतो। दुसरा उपाय आहे, स्वयंपाक करताना उग्र वास असेल तर स्वयंपाकघरात एका छोट्या वाडग्यात विनेगर ठेवा। विनेगर वास शोषून घेतो। आपला तिसरा उपाय आहे, जळका वास किंवा मसाल्यांचा वास कमी करण्यासाठी एका पातेल्यात कॉफीच्या बिया किंवा पूड गरम करा। यामुळे स्वयंपाकघरात प्रसन्न वातावरण तयार होते। आपली चौथी टीप आहे, ओवा आणि मीठ उकळवा। स्वयंपाकघरातील वास काढण्यासाठी एका पातेल्यात ओवा आणि मीठ टाका आणि पाणी उकळवा। यामुळे उग्र वास लगेचच नाहीसा होतो। पाचवा उपाय आहे, तळलेल्या पदार्थांचा वास कमी करण्यासाठी पाण्यात चहापूड आणि दालचिनी टाका आणि उकळवा। यामुळे सुगंध पसरतो। सहावी टीप आहे, खिडक्या उघड्या ठेवा। स्वयंपाक करताना गॅसजवळील खिडक्या उघड्या ठेवा, ज्यामुळे स्वयंपाकाचा वास बाहेर जातो आणि स्वच्छ हवा आतमध्ये येते। सातवा उपाय आहे, हात किंवा चाकूला कांदा किंवा लसणाचा वास लागल्यास त्यावर लगेचच लिंबाचा रस लावा। यामुळे वास लगेचच कमी होतो। आठवा उपाय आहे, एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये पाणी, लिंबाचा रस आणि काही थेंब सुगंधी तेलाचे जसे की लेव्हेंडर हे स्प्रे मिक्स करून त्या एका बॉटलमध्ये हा स्प्रे तयार करून घ्या। नववी टीप आहे, जेवणानंतर उग्र वास न राहण्यासाठी फोडणीच्या भांड्यांना लगेचच गरम पाण्याने धुवा आणि ते स्वच्छ करा। दहावा उपाय, स्वयंपाकघरातील टेबल किंवा स्लॅबवर बेकिंग सोडा शिंपडून ठेवा। यामुळे वास शोषला जातो। 11वा उपाय आहे, स्वयंपाक करताना किंवा नंतर एक्झॉस्ट फॅन चालू ठेवा। गरम वाफ आणि वास बाहेर जातो। 12वा उपाय आहे, लसूण फोडणीचा वास कमी करण्यासाठी कोथिंबीरच्या काड्या फोडणीत टाका। वास लगेचच सौम्य होतो। 13वी टीप आहे, गॅसजवळ एका तव्यावर थोडी मोहरी टाका। ती फुटल्यावर धूर तयार होतो, जो वास शोषून घेतो। 14वी टीप आहे, नारळाच्या सुक्या कवचाचा धूर स्वयंपाकघरात करा। यामुळे कोणताही वास नष्ट होतो आणि चांगला सुगंध घरामध्ये पसरतो। 15वी टीप आहे, मसाल्यांचा वास कमी करण्यासाठी एरंडे तेल। मसाल्यांच्या वासासाठी फोडणीत एरंडे तेलाचा थेंब टाका। यामुळे उग्र वास सौम्य होतो। 16वी टीप आहे, कढीपत्त्याचा किंवा तिखट पदार्थांचा वास कमी करण्यासाठी भांड्यावर आवळ्याचा रस पसरून ठेवा। 17वी टीप आहे, जेवण झाल्यावर स्वयंपाकाची भांडी सिरकाच्या पाण्याने धुवा। यामुळे वास कमी होतो। 18वा उपाय आहे, वास कमी करण्यासाठी लिंबाची साले पाण्यात उकळून त्या वाफेला स्वयंपाकघरात सोडा। वातावरण ताजेतवाने होते। 19वा उपाय, वास कमी करण्यासाठी आंब्याच्या पानांना गॅसजवळ ठेवा।
यामुळे वास लगेचच नाहीसा होतो. 20वा उपाय, एका वाटीत मध आणि ताज्या तुळशीची पाने ठेवा. हे वास शोषते आणि नैसर्गिक सुगंध पसरवते. 21वा उपाय आहे, पाण्यात हळद टाकून उकळवा आणि ती वाफ स्वयंपाकघरात सोडा. हळदीमुळे वास शोषला जातो. 22वा उपाय, एका पातेल्यात लवंगा गरम करा. तयार होणारा धूर वास शोषून घेतो आणि स्वयंपाकघरात सुगंध पसरतो. 23वी टीप आहे, कांदा लसणाचा वास कापताना हातांना लागल्यास अंघोळीच्या साबणाने हात चोळा आणि पाण्याने ते स्वच्छ धुवा. वास लगेचच नाहीसा होईल. 24वा उपाय आहे, वास कमी करण्यासाठी पाण्यात वेलची टाका आणि उकळवा. यामुळे स्वयंपाकघरात ताज्या वासांचा अनुभव येतो. 25वी टीप, स्वयंपाकघरात कडुलिंबाची पाने ठेवा. त्यातून वास शोषला जातो आणि स्वच्छतेची जाणीव होते. 26वी टीप आहे, वास कमी करण्यासाठी लिंबाचा रस आणि एरंडे तेलाचा उपयोग भांड्यांना लावून ठेवा. त्यामुळे एरंडे तेलामुळे भांड्यावरील वास दूर होते. 27वी टीप आहे, गॅस चालू ठेवल्यानंतर एका पातेल्यात कोमट पाणी उकळवा. यामुळे वास वेगाने बाहेर पडतो. 28वा उपाय, तुळशीची पाने व तुकडे जाळून तयार केलेल्या धुरामुळे वास नाहीसा होतो. 29वी टीप, सुगंधी मेणबत्ती पेटवल्यास वास पसरत नाही आणि वातावरण आनंदमय होते. 30वा उपाय आहे, भांड्यांना गरम पाणी आणि बेकिंग सोडा. उग्र वास असणारी भांडी बेकिंग सोड्याच्या पाण्यात 15 मिनिटे भिजवून ठेवा. वास सहज निघून जातो. हे उपाय अगदी सोपे आहेत ना? आता स्वयंपाकघरात कोणताही वास राहणार नाही, फक्त ताज्या सुगंधाचा आनंद मिळेल. तर हे उपाय तुम्हाला उपयुक्त वाटले असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.